बातमी जम्मू काश्मीरमधून येते। दहशतवादी हल्ल्याच्या संबंधीची बातमी। दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील बैसरन खोऱ्यात मंगळवार 22 एप्रिल रोजी दुपारी 3च्या सुमारास गोळीबार झाला। पर्यटकांवर झालेला हा हल्ला दहशतवादी हल्ला असून यात 28 पेक्षा अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। हल्ल्यातील जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे, तर गंभीर रुग्णांना श्रीनगरच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या हल्ल्याची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे श्रीनगरला पोहोचले आहेत आणि या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचाही मृत्यू झालेला आहे। या हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत। त्यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिद्री यांनाही फोन करून माहिती घेतली आहे। आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील 2 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे। हे सहन न झाल्यामुळे करण्यात आलेला हल्ला आहे, पण याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि भारत कुठेही मागे वळून पाहणार नाही। अशा ज्या नालायक शक्ती आहेत त्यांचा मुकाबला भारताला करता येतो। देशाच्या पंतप्रधानांनी अतिशय कडक शब्दामध्ये याची दखल घेतलेली आहे। गृहमंत्री महोदय देखील त्या ठिकाणी पोहोचत आहेत। मी स्वतः तिथे पूर्णपणे कॉन्टॅक्टमध्ये आहे। आता जी काही यादी आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले 2 हे मृत्युमुखी पडलेले आहेत, काही जखमी देखील आहेत। जी काही तिथे मदत आहे ती तिथलं प्रशासनही करत आहे आणि आम्ही देखील त्यांच्या संपर्कात आहोत। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्तींचा नायनाट हा केल्याशिवाय भारत थांबणार नाही, हा मी विश्वास आहे, आम्हाला विश्वास आहे। सर, हिंदी में जानना धर्म पूछकर गोलियां दागी है, ऐसे चुन चुन कर अगर उन्होंने मारा है तो हमारे देश के जवान भी उनको चुन चुन कर नहीं एक साथ मारेंगे और उनको खून का बदला खून से, ईंट का जवाब पत्थर से देंगे। इसका खामियाजा उनको भुगतना पड़ेगा। जैसे सर्जिकल स्ट्राइक किया था वैसे ही पाकिस्तान में घुसकर मारने वाला अभी नया भारत है और देश के प्रधानमंत्री और गृहमंत्री तो अभी पहुंच गए वहां पर। ये पाकिस्तान को नहीं छोड़ेंगे। ये आतंकवादियों की साजिश को भी बेनकाब करेंगे और नेस्तनाबूद करेंगे, इतने मैं कहता हूं।